तुमच्या घरातील प्रत्येक प्लास्टिकच्या वस्तू या सुरक्षित नसतात, पण त्यावर असलेला एक छोटासा नंबर तुम्हाला ते प्लास्टिक सुरक्षित आहे की नाही हे सांगतात. प्रत्येक प्लास्टिकच्या वस्तू खाली त्रिकोणामध्ये एक नंबर लिहिलेला असतो. तर हे नंबर 1 ते 7 पर्यंत असतात. त्याला आपण प्लास्टिक रेझिन कोड म्हणतो. जर त्रिकोणाच्या मध्ये 1 हा नंबर असेल तर ते प्लास्टिक पेट आहे, जे की आपल्या प्लास्टिकच्या बॉटल्स ज्या आपण बघतो बिसलरी वगैरे, तर यामध्ये वापरल्या जातात. पण हे प्लास्टिक तुम्ही परत वापरू नाही शकत, त्याला परत रिफिल नाही करू शकत, कारण की या प्लास्टिकमध्ये भरपूर प्रकारचे हार्मफुल केमिकल असतात, जे की आपल्या पाण्यामध्ये किंवा अन्न पदार्थामध्ये येऊ शकतात आणि आपल्या बॉडीमध्ये ते जाऊ शकतात. त्यामुळं हे प्लास्टिक आपल्याला एकदाच वापरायचं आहे. हे प्लास्टिक चांगल्या प्रकारे रिसायकल सुद्धा होऊ शकतं. ज्या वस्तूंच्या खाली त्रिकोणामध्ये आपल्याला नंबर 2 जर लिहिलेला असेल, तर त्याला आपण एच-डी-पी-ई म्हणतो. तर हे प्लास्टिक आपल्याला शॅम्पूच्या बॉटल, डिटर्जंटच्या बॉटलमध्ये आढळून येतं आणि हे प्लास्टिक चांगल्या प्रकारे रिसायकल करता येतं. जर प्लास्टिकवर त्रिकोणामध्ये नंबर 3 लिहिलेला असेल, तर ते प्लास्टिक पी-व्ही-सी आपण त्याला म्हणतो. तर हे प्लास्टिक पाईप्समध्ये, पॅकेजिंग मटेरियलमध्ये यूज केलं जातं. पण ह्या प्लास्टिकला रिसायकल करणं खूपच अवघड असतं. त्यामुळे हे फूड पॅकेजिंगसाठी सुद्धा वापरत नाही, कारण याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात हार्मफुल केमिकल्स असतात. ज्या प्लास्टिकच्या वस्तूंवर 4 नंबर लिहिलेला असतो, तर त्याला एल-डी-पी-ई म्हणतात. तर या प्लास्टिकचा वापर हा जाडसर प्लास्टिकच्या बॅग्स ज्या असतात, तर त्या बनवण्यासाठी वापर केला जातो. त्याचबरोबर ब्रेड पॅकेजिंगसाठी त्याचा वापर केला जातो आणि तसेच फेसवॉशच्या ज्या ट्यूब्स असतात, ज्या फ्लेक्झिबल असतात, तर त्यामध्ये या प्लास्टिकचा वापर केला जातो. हे प्लास्टिक रिसायकलेबल असतं, त्यामुळे हे तुम्ही वापरू शकतात. जे 5 नंबरचं प्लास्टिक आहे त्याला पी-पी म्हणजे पॉलीप्रोपेलिन प्लास्टिक म्हणतात. तर या प्लास्टिकचा वापर लंच बॉक्स बनवण्यासाठी, प्लास्टिकच्या बॉटल्सच्या कॅप बनवण्यासाठी, योगर्टचे कप बनवण्यासाठी केला जातो आणि हे प्लास्टिक हीट रेझिस्टंट सुद्धा आहे आणि हे प्लास्टिक चांगल्या प्रकारे रिसायकल सुद्धा होऊ शकतं. त्यामुळं या प्लास्टिकला आपण सेफली वापरू शकतो. जे 6 नंबरचं प्लास्टिक आहे त्याला पॉलिस्टिरीन प्लास्टिक म्हणतात, ज्यापासून आपण थर्मोकॉलच्या डिस्पोजेबल प्लेट्स, थर्मोकॉल किंवा कप्स बनवतो. तर हे प्लास्टिक हे पर्यावरणासाठी सगळ्यात घातक प्लास्टिक म्हणून मानलं जातं आणि हे आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं नसतं. त्यामुळे याचा वापर हा शक्यतोवर टाळला पाहिजे. जो 7 नंबरचा प्लास्टिक आहे, तर त्यामध्ये इतर जे सारे राहिलेले प्लास्टिक आहेत ते येतात. म्हणजे की चॉकलेट्सचे रॅपर्स झालं, चिप्सचे रॅपर झालं, कार्सचे जे काही स्पेअर पार्ट झाले, हे सगळे प्लास्टिक 7 नंबरमध्ये येतात आणि यातले काही प्लास्टिक हे रिसायकलेबल असतात, पण काही हे रिसायकलेबल नसतात.